नमस्कार. पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचे लागणे आपल्याला होते. या दिवसात अनेकांना सर्दी खोकलाही होतो आणि खोकला गेल्यानंतर घसा बसणे, आवाज बसणे यात त्राससुद्धा सुरू होतो. तर आपण कोणती काळजी घ्यावी हे आपण बघूया. तर घसा पुन्हा पहिल्यासारखा व्यवस्थित होण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे बरं ते पाहूया. लहानपणी आलेपाक म्हणजे आल्याची वडी तुम्ही नक्कीच ऐकली असेल. ही तिखट पण थोडीशी गोड वडी आपल्याला खोकल्यापासून आणि घसा बसण्यापासून दूर ठेवत होती. याच आल्याचा वापर आपण घसा बसण्यावर करू शकतो. यासाठी आपण आल्याचा रस मधात टाकून सेवन करा. त्यामुळे घशाला आलेली सूज कमी होते. खोकला, कफ यांसारख्या आजारांवर तुळशीचे पाणी रामबाण उपाय आहे. त्यामुळे घसा बसण्याच्या त्रासांवरही पाने उपयोगी आहेत. त्यासाठी आपल्याला ग्लासभर पाण्यात तुळशीची भरपूर पाणी टाकून पाणी उकळायचे आणि हे पाणी दिवसभर थोडे थोडे प्यायचे. असे केल्याने घसा मोकळा होतो. आपल्या किचनमध्ये असणारी हळद अँटीसेप्टिक गुणधर्मांनी भरलेली असते. त्यामुळे अनेक आजारांवर, आपल्या जखमांवर आपण हमखास हळदीचा वापर करतो. हीच हळद आपल्याला या घसा बसण्याच्या त्रासातून आराम देऊ शकते. त्यासाठी 1 ग्लास दूध, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून त्याचे सेवन करा. यामुळे घशाला आराम मिळेल. घसा बसण्याच्या आजारावरती आपल्याला ज्येष्ठमधाची कांडी वाचवू शकते. यासाठी आयुर्वेदिक दुकानात मिळणारे ज्येष्ठमधाची कांडी चावल्याने आपल्याला सूज व घशातही दुखणे कमी होते. आपण सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाण्यात मध आणि लिंबूचा रस टाकून प्यायल्याने ते एक प्रकारे चांगले डिटॉक्स वॉटर होईल. त्यामुळे आपण पावसाळ्यातील अनेक आजारांपासून दूर राहू शकू. सर्दी, पडसे झाल्यानंतर डॉक्टर वाफ घेण्याचा सल्ला देतात. वाफेचे मशीन किंवा भांड्यात पाणी घेऊन ते गरम करून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्या बसलेल्या घशाला उठवण्यासाठी सुद्धा वाफ मदत करते. त्यासाठी उकळलेल्या पाण्यात काही थेंब निर्गिल तेल टाकून किंवा पुदिन्याचे तेल टाकून आपण मोठमोठ्याने श्वास घेऊन घशाला या वाफेचा फवारा घेऊ शकतो. यामुळे घशाला आराम मिळेल. मसाल्यांमध्ये वापरले जाणारे अनेक पदार्थ आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत करतात. पण फार कमी लोकांना या मसाल्याचे फायदे माहीत आहेत. यांपैकी एक मसाला म्हणजे लवंग. आपण अनेक वेळा भातात आलेली लवंग अलगद उचलून टाकली असेल, पण हीच लवंग आपल्याला घशाच्या आजारापासून मुक्ती देऊ शकते. यासाठी लवंग तसेच ती चावून खावी किंवा पाण्यात उकळून त्याचे पाणी सेवन करावे. यामुळे घशाला आराम मिळतो. तर पावसाळ्यात होणाऱ्या या आजारांमध्ये आपण हे उपाय नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला आराम पडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.